विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदखेडा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सविताताई मुंडे यांच्या प्रचारार्थ बीएसपीच्या कार्यकर्त्यांनी कसली कंबर। बीएसपीचे कार्यकर्ते गावोगावी फिरून प्रचार माध्यमातून करत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची मतदार जनजागृती। बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेनंतर गावागावातून व खेड्यापाड्यातून वंचित बहुजन आघाडीला मिळतोय प्रचंड प्रतिसाद। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। जुमडा या गावाला आम्ही भेट दिलेली आहे। वंचित बहुजन आघाडी आणि बीएसपी याचं सिंदखेड मतदारसंघामध्ये जे गठबंधन झालेलं आहे आणि या युतीच्या उमेदवार सविताताईच्या मुंडे ज्या उभ्या आहेत, या उमेदवाराला प्रचंड बहुमत निवडून आणण्यासाठी आम्ही ह्या गावाला इथे आलेलो आहोत। आणि आंबेडकरी समाजाच्या मताची गरज हे किती आहे आम्ही हे कार्यकर्त्यांनी इथे पटवून दिलेलं आहे। आज बीएसपीचा इथे उमेदवार नसल्याने बीएसपीने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिलेला आहे आणि बौद्ध समाजाचा आणि दलित समाजाचा मत याचं ध्रुवीकरण होऊ नये, त्याचं विभाजन होऊ नये आणि ते मत एका ठिकाणी सविताताई मुंडेंना पडल्यानंतर ते नक्कीच विजयी होतील अशी मला आशा आहे। आणि संपूर्ण या ठिकाणचे कार्यकर्ते त्यांना आमची भूमिका समजलेली आहे आणि ते सुद्धा यांनी आम्हाला या आजच्या बैठकीला दुजोरा दिलेला आहे। या गावातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी वंचितला सर्वांनी मतदान करायचं आणि प्रचंड बहुमताने त्यांना विजय करायचा आहे। बहुजन आघाडीचा विजय असो, बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। सविताताई मुंडे आपल्या सोबत आहेत बीएसपीचे आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी। तर आपण जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया। मी बहुजन समाज पार्टीचे विधानसभा सिंदखेड राज्याचे अध्यक्ष असून मी वंचित बहुजन आघाडीला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे। त्या पाठिंब्यात जे माझे पदाधिकारी आहेत सर्व मतदारसंघामध्ये ते सर्व मतदान मी वंचित बहुजन आघाडीच्या क्षेत्रामध्ये टाकणार आहे आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला निवडून येण्याची 100% गॅरंटी आम्ही घेतलेली आहे आणि त्यासाठी आम्ही अहोरात्र गावोगाव फिरत आहे आणि त्या गावातल्या प्रतिक्रिया आम्हाला अशा दिसत आहे की सर्व लोक सांगतात की बहुजन आघाडी 1 नंबरला राहील। मी रमेश आंबे, बहुजन समाज पार्टी शहराध्यक्ष। आम्ही पूर्ण वंचित साठी आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि वंचितसाठी आम्ही पूर्ण अहोरात्र पूर्ण खेडेपाडे दररोज 10 ते 15 खेड्यामध्ये आम्ही दररोज फिरतो। तर आम्हाला असं पब्लिककडून असं ऐकण्यात येत आहे की ह्या वेळेस आम्ही 100% बदल केल्याशिवाय राहणार नाही आणि 100% वंचित बहुजन आघाडीला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही। कारण पब्लिकचा असा कौल दिसायला लागला की पब्लिक एवढी कंटाळलेली आहे, प्रस्थापित लोकांना त्यांचं म्हणणं आहे की आता कुठेतरी बदल पाहिजे, कारण आरक्षण वाचवायचं असेल तर आम्हाला 100% आम्हाला वंचित बहुजन आघाडीलाच निवडून द्यावं लागणार आहे।